सो हॅलो गायस, कशा आहे तुम्ही? आणि आज आपण बघणार आहे क्लास 9 चे सर्वचे सर्व फॉर्म्युले म्हणजे ऑल फॉर्म्युलास विथ कम्प्लीट रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन पण घेणार आहे. तर बघा, पहिले तर तुम्हाला जे फॉर्म्युलेस असतात, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस ऑफ एरिया आणि मॅथेमॅटिक्सची ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अशी वाले जे फॉर्म्युला ते सर्वचे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. चला वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. तर आपला सर्वात पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युलाचा पार्ट होणार आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युला तर सर्वात पहिले कोणता आहे तुम्ही बघा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर जो आहे 4a. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे 4a म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय a. जर इथे कोणती पण व्हॅल्यू असणार, जर तुम्हाला कोणती पण a च्या जागी तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्ही इथे a न टाकता अशी व्हॅल्यू द्या. म्हणजे समजा 4 दिली असेल, 4 × 4 16 किंवा इथे 5 दिला असेल तर 5 4 चा 20. तर हे येते तुमचं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. तसंच एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे ए, इथे ए दिलेला आहे, पण तुमच्या बुक मध्ये कधी कधी एक्स असणार, एक्स असते ना, तर ते आहे ते म्हणजे एक मिनिट, एक्स स्क्वेअर. आता समजा तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू दिसेल, 2 दिली असेल, 3 दिली असेल, 20 दिली असेल, एरिया काढायचा, स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर हे वापरावं लागते, व ए स्क्वेअर पण तुम्ही वापरू शकता. ते दोन्ही सेमच आहे, ठीक आहे. तर याच्या जागी जर आपण कोणती पण व्हॅल्यू पुट केली, समजा 2 चा स्क्वेअर 4 दिलं तर 4 चा स्क्वेअर 16, 8 दिलं असेल तर 8 चा स्क्वेअर 64 असं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. तर जो बॅकग्राऊंड आवाज येत आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ. जरा माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत तर त्याच्यामुळे आवाज होत आहे, पण त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष द्या, ठीक आहे. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2l + b म्हणजे 2 × लेंथ प्लस ब्रेथ. 2 × लेंथ प्लस ब्रेथ. मी जरा आवाज वाढवतो. 2 × लेंथ प्लस ब्रेथ म्हणजे 2 असणार, नंबर 2 असणार, त्याच्यातून l प्लस l प्लस ब्रेथ. म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. जर तुम्हाला लेंथ दिली असेल, लेंथ जर समजा 2 दिली असेल आणि ब्रेथ जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्रेथ 10 दिली असेल, लेंथ 2 आणि ब्रेथ 10, तर तुम्ही हे करणार, पहिले ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करणार. तुम्ही पहिला ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करणार म्हणजे लेंथ प्लस ब्रेथ ऍड करणार, नंतर 2 मल्टिप्लाइड बाय करणार. तर बघा इथे 2 l म्हणजे 2 घेतलं आपण आणि ब्रेथ म्हणजे 10 घेतलं. ब्रेथ म्हणजे 10. तर 2 + 10 12 होतो. मग 12 2 जा 24. तर तुम्हाला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल निघते तुमचं, म्हणजे तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाणार. त्याचा फॉर्म्युला काय, 2 × लेंथ प्लस ब्रेथ. नंतर एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे रेक्टँगलचा एरिया काय. आता बघा, पेरिमीटर काढायला म्हटलं तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आणि जर एरिया काढायचा म्हटलं रेक्टँगलचा तर तुम्ही त्याला l × ब्रेथ म्हणजे लेंथ इंटू ब्रेथच करा. फक्त लेंथ इंटू ब्रेथ. 2 × लेंथ इंटू ब्रेथ करायची गरज नाही. पहिल्याचे 2 × लेंथ प्लस ब्रेथ होतं, पण खालच्या याच्यात एरिया काढायचा आपल्या रेक्टँगलचा, तर आपण l × ब्रेथ म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, ठीक आहे. नंतर सर्कमफरन्स ऑफ सर्कल 2πr.
सॉरी 2 पाय r 2 पाय r 1 मिनिट हो बरोबर 2 पाय r सर्कम्फरन्स ऑफ एरिया 2 पाय r म्हणजे 2 into 27 सॉरी 22/7 into रेडियस जर 22/7 जर नसेल लिहायचं तर तुम्ही लिहू शकता 1 मिनिट मी ते यावाला याच्यात सांगतो तुम्हाला तर बघा आवाज जरासा इकडे तिकडे होऊ शकतो कमी जास्त तर तुम्ही बघून घ्या तर बघा 2 into 22/7 माझ्याकडे पेन नसल्यामुळे मी बोटाने लिहिलं तर into रेडियस किंवा 2 into 3.14 into रेडियस असं पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे म्हणजे 22/7 किंवा 3.5 त्या पायचा तुम्ही त्या पायाच्या जागी लिहू शकता 2 into 22/7 into r r जर r तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता r ची फॉर एक्झाम्पल हो तुम्ही 2 घ्या 6 घ्या 7 घ्या समजा 6 घेतलं 2 into पाय म्हणजे 2 into 22/7 into 6 तर 2 तर बघा मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो ओके 1 मिनिट हा 1 मिनिट ओके 2 multiplied by 22/7 into 6 तर हे तुम्ही कसं सॉल्व करणार तर बघा 2 2 जा 24 1 मिनिट सॉरी 2 2 जा 24 सॉरी 44/7 into 6 तुम्ही असं सॉल्व करू शकता ठीक आहे पुढे तुम्ही सॉल्व करून घ्या ओके म्हणजे अशा पद्धतीने आहे ती काय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय सॉरी माईक तिकडे झालेलं होतं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय r एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर म्हणजे 22/7 into r आणि r चा सॉरी r म्हणजे रेडियस होतो आणि रेडियसचा स्क्वेअर जो तुम्हाला नंबर 6 दिला असेल नंबर फॉर एक्झाम्पल म्हणताय जर नंबर तुम्हाला 6 दिला तर 6 चा स्क्वेअर 6 चा 36 म्हणजे 22/7 into 36 तुम्ही करू शकता किंवा 2 दिला असेल रेडियस 2 दिला असेल 2 2 4 म्हणजे सॉरी 2 2 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 होतो ठीक आहे मग 22/7 into 4 तुम्ही असं करू शकता कशाचं एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर नंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सिलेंडरचं व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय r स्क्वेअर h एरिया ऑफ सर्कल सारखंच आहे फक्त व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मध्ये एक h वाढतो h म्हणजे हाईट होते हाईट सिलेंडरची हाईट असते ना जर तुम्ही तुमच्या घरचं सिलेंडर बघणार गॅस सिलेंडर असते ठीक आहे गॅस सिलेंडर असते तर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरची जी हाईट असते लंबाई असते तिची हाईट असते ती हाईट आहे तर बघा तुम्हाला तर सांगतो मी असं तुमचं गॅस सिलेंडर असते 1 मिनिट हा तर जागा नसल्यामुळे सॉरी हा समजा तुमचा गॅस सिलेंडर आहे
हा तुमचा समजा सिलेंडर आहे, तर सिलेंडरची हे जी असते ही दुसरा कलर घेतो, 1 मिनिट. ही जी असते याची असते म्हणजे हाईट असते, याची असते म्हणजे हाईट असते. ठीक आहे, म्हणजे सिलेंडरची हाईट त्याच्यात ऍड होते. म्हणजे 22/7 इंटू आर जर समजा आपण 6 घेतला तर 6चा स्क्वेअर इंटू हाईट, हाईट समजा 4 असेल, म्हणजे 22/7 इंटू 6, 6 टू दी पॉवर 2, 6 टू दी पॉवर 2 और 22/7 इंटू स्क्वेअर ऑफ 2 इंटू हाईट, तुम्ही असं पण म्हणू शकता. नंतर कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया 2πRH, 2πRH. आता इथे बघा, इथे इथे r चा स्क्वेअर होता, पण आता इथे 2 समोर म्हणजे ट्वाइस, ट्वाइस पाय आर एच, ट्वाइस पाय आर एच म्हणजे 2 इंटू 2, 22/7 इंटू आर. आर ची आपण व्हॅल्यू 6 घेऊया, एक्झाम्पल साठी आपण घेऊ राहिलो 6 किंवा 4 किंवा 2, 2 सॉरी ट्वाइस इंटू 22/7 इंटू इंटू 6 इंटू 2, म्हणजे इंटू 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 करावं लागतं. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला याची सॉल्व एक्झाम्पल पाहिजे असेल तर याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा, आणि बेल आयकॉन जे असते ते प्लीज म्हणजे बेल आयकॉन दाबा, त्याच्यामुळे माझे सगळे जे व्हिडिओ मी टाकणार ते सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचणार, त्याची लिंक तुमच्याजवळ पोहोचणार. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला झाली. तर आपण आता मॅथमॅटिक्सचे बघू, म्हणजे अल्जेब्राचे. ते जॉमेट्रीचे होते आणि आता हे अल्जेब्राचे. ओके, तर बघा 1 मिनिट. तर ठीक आहे, तर पण सर्वात पहिले तुम्ही बुक आणि पेन घेऊन बसा, कारण की मी जे सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या हे फॉर्म्युला. मी याचे भले एक्झाम्पल नसेल सांगत, पण याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये एक्झाम्पल सांगणार आहे, आणि तुम्ही आता हे लिहून घ्या, नंतर जे नंतरचा व्हिडिओ असणार त्याचे तुम्हाला काम येणार. तर आता आपला सर्वात पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी होल स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. माझ्या पाठीमागे म्हणा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, नंतर ठीक आहे, नंतर ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर. तर आता बघा, इथे प्लस होतं, इथे मायनस होतं, तर हे ध्यानात कसं ठेवायचं, प्लस असलं तर दोन्ही साइडून प्लस ठेवायचं. नंबर सर्व सेम आहे, नंबर आणि अल्फाबेट सगळे सेम आहे, पण इथे इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे. का? कारण की आपल्याला इथे प्लस मिळाला होता, इथे प्लस मिळाला होता ना, इथे प्लस मिळालाय. तर आता इथे काय मायनस आहे, तर आपल्याला सर्वात पहिले मायनस आणि नंतर प्लस. मायनस प्लस टाकावं लागतं, मायनस असलं तर सर्वात पहिले मायनस आणि नंतर प्लस, आणि जर प्लस असलं तर दोन्ही ठिकाणी मायनस मायनस, दोन्ही ठिकाणी प्लस असलं तर प्लस प्लस. त्याचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, नंतर आहे ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर का आलं, तर ओके, जरा इकडे घेतो. आता बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर का आलं, कारण की इथे बघा, इथे पण आहे, जर दोन 2a प्लस ए किती होतो, ए स्क्वेअर होतो. असं इथे बघा, इथे पण एक
इथे पण काय, इथे ए आहे, इथे पण ए म्हणजे ए स्क्वेअर, इथे बी आहे, इथे बी आहे म्हणजे बी स्क्वेअर. आता राहिलं साइन, तर मायनस प्लस मायनस 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 प्लस होतो, पण प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस म्हणजे इथे काय येणार, मायनसचं साइन येणार. कशात साइन येणार, मायनसचं साइन. ठीक आहे. नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेमच असणार, ए प्लस बी, ए मायनस बी. ठीक आहे. नंतर ओके, तो लाइट गई थी इसलिए। ठीक है, तो हमारा ये वाला फॉर्मूला चालू था, स्क्वायर रूट ऑफ ए इंटू स्क्वायर रूट ऑफ बी इज इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ ए बी. ओके, इथे बघा स्क्वेअर रूट ए म्हणजे हा जो आहे, एक मिनिट, हा जो आहे, हा जो इथे बनलेला आहे तो स्क्वेअर रूट आहे आणि त्याच्या अंदर काय ए आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए, स्क्वेअर रूट ऑफ ए. आवाज जरासा इकडे तिकडे होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो, ते तुम्ही जरासा ऍडजस्ट करून घ्या. स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी, ए इंटू बी म्हणजे ए बी, आणि स्क्वेअर रूट आला तर स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर तर नाही होणार, स्क्वेअर रूट तसंच्या तसं म्हणजे ए इंटू बी, ए बी आणि स्क्वेअर रूट ऍज इट इज. हा झाला स्क्वेअर, स्क्वेअर रूट जो आहे तो ऍज इट इज हा. ठीक आहे. नंतर ए अपॉन बी टू द पॉवर एन, ए अपॉन बी टू द पॉवर एन. मी जरासा बोलण्यामध्ये चुकू शकतो तर ते समजून घे तुम्ही. ए टू द पॉवर, सॉरी, ए अपॉन बी टू द पॉवर एन म्हणजे ए, हे बघा आता एन, ए इंटू एन, एन, ए इंटू ए टू द पॉवर ए, सॉरी मी तुम्हाला काय सांगू, ओके, ए इंटू एन, ए एन होतो, तसंच ए इंटू टू दी पॉवर एन, तर ए एन म्हणजे ए असला आणि एन च्या जागी आता ए आहे, आणि जर या एन च्या जागी जर 2 असता तर ए स्क्वेअर झाला असता, ए स्क्वेअर झाला असता तसं ए एन आणि बी राहिला तर ए च जसं झालं तसं बी, बी च पण जसं खालचं तसं वरच्याच, तसं वरचं तसं खालच्याच म्हणजे आपलं होणार a to the power n आणि b upon b to the power n. ओके, नंतर आपला लास्ट सेकंड फॉर्म्युला आहे. ओके, सरफेस एरिया ऑफ क्यूब. क्यूब, क्यूबला किती साइड असतात पहिले तुम्ही मला सांगा, क्यूबला किती साइड असतात? क्यूबला 6 साइड असतात. किती साइड्स असतात? 6 साइड असतात, आणि ते 6 साइड मध्ये एरिया काढायचा आहे म्हणजे 6 इंटू 6 करायचं. ठीक आहे, मी एक्झाम्पल सांगत आहे. हा जो ए आहे, हा ए, या ए च्या जागी जर तुम्ही 6 घेतला तर 6, एक मिनिट, 6 हे काय होत आहे, ओके, 6 इंटू ए च्या जागी 6 घेतला आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे 6 इंटू 36, 6 इंटू 36 याचं केलं तर याचं केलं तर आवाज कमी जास्त झाला असेल. तर असं बघा, 6 6 चा 36 तर 6 कॅरी, 6 इथे आणि 3 कॅरी, 6 3 चा 6 3 किती होतो 18 होतो, 18 प्लस 3 21, 216 याचं आन्सर होते. 216 याचं आन्सर होते. फक्त मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, एक्झाम्पल सांगितलं कशाचं एक्झाम्पल सांगितलं, सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6a स्क्वेअर. नंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपण इथे काय बघितलं तर, एक मिनिट, आपण मागच्या याच्यात बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, इथे आपण बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, आणि आपण आता बघणार आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे आपला लास्टचा फॉर्म्युला. ओके, व्हॉल्यूम
ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. म्हणजे कोणती पण व्हॅल्यू असते ती, किती पण व्हॅल्यू असे, म्हणजे a च्या जागी तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही त्याचा डायरेक्ट क्यूब काढायचा आणि क्यूब काढल्यावर डायरेक्ट त्याचा आन्सर मिळणार. हे काही एवढं हार्ड नाही. तशाच पद्धतीने म्हणजे आपले फॉर्म्युले झाले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, तर हे 8 फॉर्म्युले आणि हे 8 फॉर्म्युले 16 फॉर्म्युले आज आपण केलेले आहेत. या कम्प्लीट रिव्हिजन मध्ये आपण 16 फॉर्म्युले कम्प्लीट केलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज आमचं चॅनल खूप डाऊन मध्ये जात आहे. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि फॉर डेली व्हिडिओज म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा रोजच्या व्हिडिओसाठी. आणि आपला टार्गेट आहे 100 पैकी 100 मिळवणे. तर ते सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर.